श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, 5 एप्रिलपासून कुंभ राशीचे नशीब पालटणार की मोठे संकट येणार? सावधान रहा. 5 एप्रिल 2026 ती पहाट तुमच्या आयुष्यात एक असा भूकंप घेऊन येत आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. तब्बल 18 वर्षानंतर ग्रहाचा सेनापती मंगळ आणि न्यायदेवता शनी यांची युती तुमच्या धनस्थानात आग ओकणार आहे. तुमच्या कुंडलीत असे काही बदल घडत आहेत ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षाची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, विनाशाची ठिणगी सुद्धा तुमच्या अगदी जवळ आहे. आजचा हा क्षण तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार की काळरात्र? कुंभ राशीच्या जातकानं, तुमच्या जिभेवर आता साक्षात सरस्वती नाही तर रक्तासारख्या लाल मंगळाचा ताबा असणार. तुमचे एक चुकीचे बोलणे तुमच्या हक्काच्या माणसांना तुमच्यापासून कायमचे तोडू शकते किंवा तुमच्या व्यवसायाचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो. 5 एप्रिलपासून तुमच्या वाणीमध्ये अशी कोणती शक्ती येणार जी तुम्हाला राजाचा रंक व रंकाचा राजा बनवू शकते? या गूढ रहस्याचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जो तुमच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. कुंभ राशीच्या जातकानो, ही केवळ ग्रहाची चाल नाही तर तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आहे. 5 एप्रिलपासून तुमच्या नशिबाच्या पेटीत सोन्याची नाणी पडणार की तुमच्या आरोग्यावर एखादे अघोरी संकट घोंघवणार? तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीकडून तुम्हाला धोका संभवतोय ज्याचा चेहरा तुम्ही ओळखू शकणार नाही? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात लपलेला एक भयंकर उपायसुद्धा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. चला या थरारक भविष्यवाणीच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर कुंभ राशीच्या जातकानो, 5 एप्रिल 2026 ही तारीख साधी समजू नका, कारण या दिवशी केवळ ग्रहाचा सेनापती मंगळ राशी परिवर्तन करत नाही, तर या दिवशी विकट संकट चतुर्थीसुद्धा आहे. 18 वर्षानंतर आलेला हा असा दुर्मिळ आणि भयानक योगायोग आहे जो तुमच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण करू शकतो. संकट चतुर्थी तुमच्या संकटाचे हरण करणारा दिवस. पण जेव्हा क्रूर मंगळ आणि न्यायदेवता शनी एकाच घरात एकत्र येतात तेव्हा भक्ताची व त्यांच्या धैर्याची मोठी परीक्षा घेतली जाते. तुमच्या राशीच्या धन व वाणी स्थानात होणारी ही युती तुमच्या आयुष्यातील संकटाचा अंत करणार की नवीन संघर्षाला जन्म देणार याचा थरार आता सुरू होईल. कारण कुंभ राशीच्या जातकानो, मीन राशीत आधीच ठाण मांडून बसलेला शनी आणि आता तेथे आलेला रक्तासारखा लाल आक्रमक मंगळ, ही युती तुमच्या नशिबावर ताबा मिळवणार. संकट चतुर्थीच्या पवित्र दिवशी होणारे हे परिवर्तन सूचक आहे. मित्रांनो, मंगळ हा अग्नीचा गोळा आहे आणि शनी हा बर्फासारखा थंड न्यायदेवता. जेव्हा हे दोन परस्पर विरोधी ग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या धनस्थानात एक विस्फोटक अशी स्थिती निर्माण होते. गेल्या 18 वर्षात जे काही घडलं नाही ते आता घडणार. तुमच्या पराक्रमाला एक नवी धार प्राप्त होईल, पण ही धार दुधारी तलवारीसारखी असेल जी तुमच्या सुखाचे रक्षण करेल किंवा अहंकाराचा सर्वनाशही करेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, 5 एप्रिलपासून सुरू होणारे हे महापरिवर्तन तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आहे. संकट चतुर्थीचे व्रत करण्यासाठी हा काळ जरी रक्षणकर्ता असला तरी मंगळाची वक्रदृष्टी तुमच्या कौटुंबिक शांततेला सुरुंग लावू शकते. त्यामुळे जेव्हा हे गुप्त तुमच्या कुंडलीतील अष्टम स्थानाचा स्वामी जेव्हा धनस्थानात येतो तेव्हा तो गुप्त धनु अचानक येणाऱ्या संधीचा संकेतही देतो. आणि त्या संधीमागे येणारे अघोरी संकट दडले तर नाही ना? शनीच्या उपस्थितीमुळे या संधी सोप्या नसतील. 5 एप्रिलच्या रात्रीपासून तुमच्या आसपासच्या ऊर्जेत बदल जाणवेल जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे पाताळासुद्धा ढकलू शकतो. काय घडणार आहे हे पूर्ण सविस्तर पुढे जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलपासून तुमच्या कार्यक्षेत्रात एक अभूतपूर्व खळबळ उडणार आहे. मंगळ हा ऊर्जेचा महास्रोत आहे आणि तो तुमच्या दुसऱ्या घरात आल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये अचानक विस्फोटक प्रगतीचे योग निर्माण झाले आहेत. जे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले होते किंवा ज्या पदोन्नतीची तुम्ही वाट पाहत होतात ती आता तुमच्या दारावर दस्तक देऊ शकते. पण सावधान, शनीची तिथे असलेली उपस्थिती तुम्हाला सहजासहजी काहीही देणार नाही. ऑफिसमधील राजकारण किंवा सहकाऱ्यांचा मत्सर तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. हा काळ म्हणजे तुमच्या संयमाची आणि बुद्धिमत्तेची एक अग्निपरीक्षाच ठरणार आहे, जिथे तुम्हाला शांत राहून मोठे विजय मिळवायचे आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलचा हा मंगळ गोचर विशेषतः प्रॉपर्टी, हॉटेल मॅनेजमेंट आणि IT
IT क्षेत्रातील लोकांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरू शकतो. गुप्त धन मिळण्याचे किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र अष्टम स्थानाचा स्वामी धनस्थानात आल्यामुळे अघोरी किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो. हा एक मोठा सापळा असू शकतो जो तुम्हाला क्षणिक सुख देईल पण भविष्यात मोठ्या संकटात टाकेल. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर सही करताना किंवा नवीन प्रोजेक्ट हातात घेताना डोळे उघडे ठेवा, कारण संधीच्या वेशात एखादा मोठा धोका दडलेला असू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी सुरुवातीला संघर्षाचे ढग दिसत असले तरी 5 एप्रिलच्या या संकष्ट चतुर्थीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मंगळाची ही शक्ती तुम्हाला अशी प्रचंड ऊर्जा देईल की तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवाल. तुमच्या मेहनतीचे चीज होण्याची वेळ आता आलीय. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ टर्निंग पॉइंट ठरेल. नशिबाची साथ आणि कर्माची जोड यामुळे तुमच्या आयुष्यात लवकरच सोन्याचे दिवस येणार आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हे महापरिवर्तन तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी देऊन जाणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलपासून तुमच्या जिभेवर साक्षात मंगळाचा ताबा असणार आहे, जो एक अत्यंत क्रूर आणि आक्रमक ग्रह आहे. तुमची वाणी आता साधी राहिली नसून ती एका विनाशकारी अस्त्रासारखी काम करेल. दुसऱ्या घरात बसलेला मंगळ आणि तिथेच असलेला शनी तुमची बोलण्याची पद्धत इतकी तिखट आणि अधिकारवाणीची करेल की समोरच्या व्यक्तीला तुमचे साधे बोलणेसुद्धा अपमानास्पद वाटू शकते. एक चुकीचा शब्द, एक रागीट वाक्य किंवा क्षणिक आवेशात दिलेली प्रतिक्रिया तुमच्या वर्षानुवर्षांच्या रक्ताच्या नात्यात कायमची दरी निर्माण करू शकते. या काळात तुमच्या शब्दांमुळे तुमचे जवळचे मित्र तुमचे सर्वात मोठे शत्रू बनण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करणे गरजेचे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलची ही संकष्ट चतुर्थी तुम्हाला सावध करत आहे की कौटुंबिक वादात पडणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. विशेषतः वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या कौटुंबिक व्यवहारांवरून घरात कुरुक्षेत्र उभे राहण्याचे संकेत आहेत. मंगळाची दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर असल्यामुळे तुमच्या गुप्त गोष्टी किंवा कोणाचे तरी गुपित तुमच्या वाणीतून बाहेर पडू शकते, ज्यामुळे समाजात तुमची नाचक्की होण्याचा धोका आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात सुद्धा सहकाऱ्यांशी बोलताना संयम सुटला तर तुमच्या हातातील मोठी संधी निसटून जाऊ शकते. हा काळ तुमच्या संवादाची अग्निपरीक्षा घेणारा आहे, जिथे तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठे ढाल ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी मंगळाचा हा प्रभाव तुमची वाणी कठोर करत असला तरी यामागे एक सकारात्मक बाजू दडलेली आहे. जर तुम्ही तुमच्या या ऊर्जेवर ताबा मिळवला तर हीच वाणी तुम्हाला प्रभावी वक्ता बनवू शकते. 5 एप्रिलनंतर तुमच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि अधिकार निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमचे ऐकायला भाग पडतील. कठीण प्रसंगात कोणाला तरी दिशा देण्यासाठी किंवा आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी तुमची हीच रोखठोक वाणी वरदान ठरेल. संकष्ट चतुर्थीच्या आशीर्वादाने जर तुम्ही गोड बोलण्याचे कसब आत्मसात केले तर अशक्य वाटणारी कामे केवळ एका संवादाने मार्गी लागतील आणि लोक तुमच्या व्यक्तिमत्वाचे चाहते होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल 2026 ची ही संकष्ट चतुर्थी तुमच्या आरोग्यासाठी एक धोक्याची घंटा घेऊन येत आहे. मंगळाची 8वी दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे, जे ज्योतिषशास्त्रात अत्यंत गंभीर मानले जाते. अष्टम स्थान हे गुप्तरोग, अचानक उद्भवणारी संकटे आणि अपघातांचे स्थान आहे. 5 एप्रिलपासून तुमच्या शरीरातील उष्णता अचानक वाढू शकते, ज्यामुळे रक्तदाब, बीपी, मूळव्याध किंवा त्वचेचे गंभीर विकार तुम्हाला सतावण्याची दाट शक्यता आहे. मंगळ हा रक्ताचा कारक आहे आणि शनी हा हाडांचा. त्यामुळे या काळात लहानशा चुकीमुळे सुद्धा रक्ताशी संबंधित समस्या किंवा फ्रॅक्चरसारखे मोठे संकट ओढवू शकते. शरीराकडे दुर्लक्ष करणे या काळात आत्मघातकी ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या कालखंडात केवळ तुमचेच नाही तर तुमच्या घरातील चिमुकल्यांचे आणि ज्येष्ठांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आहे. विशेषतः मान, खांदे आणि पाठीच्या कण्याशी संबंधित वेदना तुम्हाला हैराण करतील. 5 एप्रिलच्या या रात्रीपासून तुम्हाला विचित्र स्वप्ने पडणे किंवा रात्रीची भीती वाटणे असे मानसिक त्रास होऊ शकतात, कारण मंगळ आणि शनीची ही युती तुमच्या मानसिक शांततेवर घालणार आहे. वाहन चालवताना अत्यंत सावध रहा, कारण क्षणाचा विसरसुद्धा तुम्हाला इस्पितळाची पायरी चढायला लावू शकतो. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करणे आणि उष्ण पदार्थांचा त्याग करणे हाच या संकटातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. कुंभ राशीच्या जातकांनो,
जरी हे संकट मोठे दिसत असले तरी संकष्ट चतुर्थीचा पावन दिवस तुमच्यासाठी रक्षाकवच ठरणार आहे. या दिवशी केलेले गणपतीचे पूजन आणि मंगळाचे शांतता उपाय तुमच्या आरोग्यावरील मरगळ झटकून टाकतील. 5 एप्रिलनंतर तुम्हाला शारीरिक ऊर्जेचा एक नवीन स्रोत जाणवेल, जो तुम्हाला जुन्या आजारांमधून बाहेर पडण्यास मदत करेल. योग्य व्यायाम आणि योगासनांच्या जोडीने तुम्ही या कठीण काळावर मात करू शकाल. तुमची आंतरिक शक्ती इतकी प्रबळ होईल की कोणतेही अघोरी संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. 5 एप्रिलच्या या महापरिवर्तनानंतर तुम्ही अधिक सशक्त आणि उत्साही होऊन जीवनाच्या मैदानात पुन्हा एकदा विजयी भरारी घेणार आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या महापरिवर्तनात मंगळ आणि शनीची युती जरी भयानक वाटत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. 5 एप्रिलला संकष्ट चतुर्थी आहे, जो संकटांचा नाश करणाऱ्या गणपती बाप्पाचा दिवस आहे. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपतीला लाल जास्वंदाचे फूल आणि 21 दुर्वा अर्पण करा. त्याचसोबत मंगळाचा क्रूर प्रभाव शांत करण्यासाठी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर तुम्हाला आरोग्याचा किंवा शत्रूंचा त्रास जाणवत असेल तर हनुमान चालिसाचे पठण करणे हे तुमच्यासाठी अजय रक्षा कवच ठरेल. या उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि 5 एप्रिलची ही रात्र तुमच्या भाग्योदयाची रात्र ठरेल. तर कुंभराशीच्या जातकांनो, 5 एप्रिल 2026 पासून सुरू होणारा हा 18 वर्षांनंतरचा प्रवास तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरणार की काट्यांची वाट, हे आता सर्वस्वी तुमच्या कर्मावर आणि संयमावर अवलंबून आहे. मंगळाची आग आणि शनीचा न्याय जेव्हा एकत्र येतो तेव्हा नशिबाचे चक्र फिरायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, तुमची वाणी हेच तुमचे शस्त्र आहे आणि तुमची भक्ती हेच तुमचे रक्षण आहे. या महापरिवर्तनाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, कारण काळ बदलत आहे आणि नशीब सुद्धा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही काही विचित्र बदल जाणवत आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्रद्धेने लिहा. जय गजानन. अशाच प्रकारच्या रोमांचक आणि सविस्तर राशीभविष्यासाठी सस्पेन्सने भरलेल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून 5 एप्रिलचे कोणतेही अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. धन्यवाद.